वन विभागातील आर्थिक सहाय्य प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर संगनमताचे आरोप। राष्ट्रीय अल्पसंख्याक पिछड़ा वर्ग संघटना नवी दिल्लीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शेख सईद शेख कादीर यांनी रानडुक्कर हल्ला प्रकरणात मंजूर करण्यात आलेल्या आर्थिक सहाय्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी व लाभार्थी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे। याबाबत त्यांनी अमरावती येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक यांना निवेदन सादर केले असून माहिती अधिकारातून प्राप्त कागदपत्रांच्या आधारे अनेक गंभीर त्रुटी आणि विसंगती असल्याचा दावा केला जात आहे। तक्रारीनुसार वडाळी सटवाई तालुका अकोट जिल्हा अकोला येथील श्री सोपान गणेश रेळे यांनी 6 डिसेंबर 2020 रोजी रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झाल्याचा दावा करून वन विभागाच्या आर्थिक सहाय्यासाठी अर्ज केला होता। या प्रकरणात त्यांना शासनाकडून 1,25,000 रुपयांची मदत मंजूर करण्यात आली। मात्र चौकशी अहवाल आणि उपलब्ध कागदपत्रांमध्ये अनेक विसंगती असल्याचा आरोप करण्यात आला आहे। घटनेच्या ठिकाणाचा स्पष्ट उल्लेख नसणे, पंचनामा उशिरा करण्यात येणे, वैद्यकीय कागदपत्रांमध्ये वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा स्पष्ट उल्लेख नसणे तसेच घटना 2020 मधील असताना वैद्यकीय प्रमाणपत्र 2024 मध्ये प्राप्त होणे यासारख्या बाबींवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे। शेख सईद शेख कादीर यांनी आपल्या निवेदनात संबंधित वन अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी आणि लाभार्थी यांनी संगनमत करून अपघाताचे प्रकरण वन्य प्राणी हल्ल्याचे दाखवून शासन निधीचा लाभ घेतल्याचा आरोप केला आहे। तसेच संबंधिताकडून आर्थिक सहाय्याची रक्कम वसूल करणे, विभागीय व फौजदारी कारवाई करणे आणि दोषी आढळणाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे। या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, वनमंत्री, प्रधान मुख्य वनसंरक्षक, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपवन संरक्षक अधिकारी यांनाही पाठवण्यात आल्या आहेत। दरम्यान या प्रकरणातील आरोपांबाबत संबंधित अधिकारी किंवा लाभार्थी यांची प्रतिक्रिया अद्याप प्राप्त झालेली नाही। चौकशीनंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार असल्याचे प्रशासनातील सूत्रांनी सांगितले। हे प्रकरणमध्ये महत्त्वाचा जे रोल आहे हे बावणे साहेबाचा आहे, कारण की ते वनपाल साहेबाच्या अहवालमुळेच हे सर्व प्रकरण घडलेलं आहे। सोपान रेळे जे वन मजूर आहे हे मागील बरेच दिवसापासून अकोला अकोटमध्ये टायपिंग करणाऱ्याचा काम करते ऑपरेटरचा व याच्याकडे सर्व अधिकारीचे पुरावे असतात। काही जे काही त्याचे भ्रष्टाचारीचे काम आहे सर्व याच्याकडे आहे। म्हणून याले कसा जोड घेणं, कसा याचा फायदा करून देणं याच्यासाठी आरेपू यायले खूप चांगला येते। आणि त्याचं उदाहरण असा की तिरी समितीच्या अहवालामध्ये हे सर्व लोक दोषी आढळून आलेले आहे आणि यानं कसा बनावटी प्रकरण केलेलं आहे, असा बनावटी प्रकरण यानं जे केलेलं आहे त्याचा अहवाल माननीय किरण पाटील, दक्षता विभाग अमरावती याची समितीनं बॅनर्जी मॅडमकडे दिलेलं आहे आणि ते अहवालाचे संदर्भ घेऊन मॅडमना DFO अकोला यायले पत्र दिलेलं आहे। परंतु 5 ते 6 महिने झाले, आतापर्यंत कोणतीच कारवाई झाली नाही। DFO साहेब का कारवाई करत नाही? कोणाचा दबाव आहे किंवा काही प्रेशर आहे असं काहीतरी वाटते। तत्काळ DFO साहेबांना आणि माननीय मॅडमजी बॅनर्जी मॅडम यायचे पत्राचा मान ठेवून लवकर ना लवकर कारवाई करायला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।